नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 16 विश्वाचे अंतरंग ह्या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, तुम्ही कधी जेव्हा रात्री निरभ्र आकाश जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला सुद्धा म्हणजे आपल्याला त्या आकाशाबद्दल कुतूहल असतं आपल्या मनामध्ये की काय असेल या आकाशामध्ये. हे सर्वांनाच कुतूहल असतं. मग आपण आजच्या ह्या पाठात आजचा हा जो पाठ आहे विश्वाचे अंतरंग या पाठामध्ये आपण आकाशामध्ये ज्या आकाशगंगा आहेत, दीर्घिका कोणत्या आहेत, आकाशामध्ये जी तारे आहेत त्या ताऱ्यांचे प्रकार, सूर्यमाला आणि सूर्यमालेमध्ये जे ग्रह आहेत त्यांच्याबद्दलची सर्व माहिती आपण ह्या पाठामध्ये घेणार आहोत. तर आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत मुलांनो आपण, तर आकाशगंगा आणि दीर्घिका यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आकाशगंगा हे बघा मुलांनो, इथे स्क्रीनवर हे दाखवलेलं आहे. इथे हे पिक्चर आहे किंवा हे चित्र आहे आकाशगंगेचं. तर आकाशगंगा म्हणजे काय, तर निरभ्र व काळोख्या आकाशाचे तुम्ही जर निरीक्षण केले तर दक्षिण आणि उत्तर भागामध्ये पसरलेला, तारकांनी भरलेला, कसा तर दक्षिणोत्तर भागामध्ये पसरलेला, तारकांनी भरलेला एक पांढरा धुरकट पट्टा दिसतो. काय दिसतो? एक पांढरा भरकट पट्टा दिसतो. तीच काय आपली आकाशगंगा आहे. तीच आपली आकाशगंगा आहे. आकाशगंगा ही अफाट विश्वातील तारकांचा एक लहान संघ आहे. तर आकाशगंगा ही अफाट विश्व, ते खूप मोठं विश्व आहे. तर त्या विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. विश्वाच्या तुलनेत आकाशगंगेचा आकार जरी लहान असला, तरी तिच्यात अब्जावधी तारे आहेत. किती म्हणजे अब्जावधी, म्हणजे मोजताही पण येणार नाहीयेत इतके तारे आहेत. आणि ह्या आकाशगंगेला आपण मंदाकिनी या नावाने ओळखतो. तर आकाशगंगेला मंदाकिनी या नावाने ओळखतो. आता ह्या आकाशगंगेमध्ये म्हणजे वेगवेगळ्या खगोलीय वस्तू आहेत. तर त्या कोणत्या आहेत ते आपण आता पाहूया. आकाशगंगेमध्ये सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने सूर्यापेक्षा सुद्धा आकाराने हजारो पटीने असे मोठे तारे आहेत. सूर्यापेक्षा लहान तारे आहेत किंवा सूर्यापेक्षा सुद्धा खूप म्हणजे हजारो पटीने मोठे असे तारे आहेत. तारकांचे समूह आहेत. मृत तारे, नवीन तारे, तेजोमेघ, वायूंचे ढग अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत. आकाशगंगेमध्ये काय काय आहे, कुठल्या खगोलीय वस्तू आहेत, तर आकाशगंगेमध्ये सूर्यापेक्षा लहान तारे आणि तसेच सूर्यापेक्षा सुद्धा आकाराने मोठे म्हणजे सूर्यापेक्षा सुद्धा हजारो पटीने मोठे तारे आहेत. तारकांचे समूह आहेत. मृत तारे आहेत. नवीन तारे, तेजोमेघ, वायूंचे ढग अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत. आपली जी सूर्यमाला आहे ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. आपली सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे, म्हणजे जसं पृथ्वीला कसं गुरुत्वाकर्षण आहे तसं सूर्याला सुद्धा गुरुत्वाकर्षण आहे, गुरुत्वीय बल आहे. म्हणजे ही आपली सूर्यमाला आपली माहिती आहे ना. मग म्हणजे सूर्यमालेचा घटक मेन हा सूर्य आहे. आपण सूर्यमालेविषयी पुढे शिकणारच आहोत. आपली सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या ह्याच खगोलीय वस्तूने बनलेली आहे. तर सूर्यमाला कशाने बनलेली आहे, तर खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. मग कळलं तुम्हाला खगोलीय वस्तू म्हणजे कुठल्या म्हणजे वस्तू कोणत्या आहेत, तर म्हणजे अनेक तारे, लहान तारे, सूर्यापेक्षा आकाराने खूप मोठ्या म्हणजे तारे, तारकांचे समूह, मृत तारे, नवीन तारे, तेजोमेघ, वायूंचे ढग अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत. आता दीर्घिका म्हणजे काय ते आपण आता पाहूया. आता असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका असे म्हणतात. दीर्घिका कशाला म्हणतात, तर असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका असे म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात. तर आपली सूर्यमाला कुठल्या दीर्घिकेत आहे, तर आकाशगंगेत आहे. म्हणजे आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला काय म्हणतात, तर आकाशगंगा म्हणतात. आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका असे म्हणतात. स्थानिक दीर्घिका समूह असे म्हणतात. म्हणजे आपली आकाशगंगा
ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला काय म्हणतात तर स्थानिक दीर्घिका समूह असे म्हणतात. आपली पृथ्वी, चंद्र, सूर्य, ग्रह, उपग्रह या सर्व वस्तू जिचा भाग आहेत, कशाचा भाग आहे तर ते आकाशगंगेचा भाग आहेत ना, मग तीच आकाशगंगा नावाची दीर्घिकाच आहे. आकाशगंगा पण हे काय आहे, ही एक दीर्घिकाच आहे. या दीर्घिकांसारख्या इतर अब्जावधी दीर्घिका आणि अनेक खगोलीय वस्तू यांनी आपले विश्व बनलेले आहे. आपले विश्व कशाने बनलेले आहे तर अनेक दीर्घिका आणि खगोलीय वस्तू यांनी आपले विश्व बनलेले आहे. मग मुलांनो, तुम्हाला दीर्घिका म्हणजे कळलं? दीर्घिका म्हणजे काय तर असंख्य तारे व त्याच्या ग्रहमालिका यांच्या समूहास काय म्हणतात तर दीर्घिका म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिलाच आकाशगंगा म्हणतात. काय तर आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला काय म्हणतात तर आकाशगंगा असे म्हणतात. कळलं? असंख्य तारे व त्याच्या ग्रहमालिका यांच्या समूहास काय म्हणतात दीर्घिका असे म्हणतात. आता दीर्घिकांचे प्रकार आहेत. तर दीर्घिकांचे त्यांच्या आकारावरून विविध प्रकार ओळखले जातात. कळलं? दीर्घिकांचे 4 प्रकार आहेत. तर कोणते ते आपण आता पाहूयात. चक्राकार, सर्पिलाकार दीर्घिका. चक्राकार म्हणजे बघा, हिचा आकार कसा आहे चक्रासारखा आहे. सर्पिलाकार म्हणजे चक्राकार म्हणजे चक्रासारखा पण आहे आणि कसा सापाने जो वेटोळे घेऊन साप जेव्हा बसतो असा असतो तसा सुद्धा आहे ना, म्हणजे चक्राकार आणि सर्पिलाकार दीर्घिका. दुसरा दीर्घिकेचा प्रकार कुठला आहे तर लंबवर्तुळाकार. कुठला तर लंबवर्तुळाकार. हा बघा, हा लंबवर्तुळाकार म्हणजे अंड्यासारखा आकार असतो, माहिती आहे ना, लंबवर्तुळाकार. आणि अवरुद्ध चक्राकार. काय अवरुद्ध चक्राकार म्हणजे काय तर चक्राच्या विरुद्ध दिशेसारखा हा आकार आहे, अवरुद्ध चक्राकार. आणि अनियमित दीर्घिका. अनियमित दीर्घिका म्हणजे ह्याला काय आकारच नाहीये, कसाच आकार नाहीये, अनियमित. कळलं? म्हणजे तुम्हाला दीर्घिकांचे प्रकार कळले आकारावरून. तर दीर्घिकांचे प्रकार आकारावरून 4 आहेत. कोणते? 4 आहेत. तर चक्राकार किंवा सर्पिलाकार पहिला. दुसरा कुठला तर लंबवर्तुळाकार. तिसरा कुठला अवरुद्ध चक्राकार, अवरुद्ध चक्राकार. आणि चौथा कुठला तर अनियमित. आता दीर्घिका म्हणजे काय आणि ते दीर्घिकांचे कुठले प्रकार आहेत, त्याच्या आकारावरून कुठले प्रकार आहेत ते तुम्हाला समजलं. दीर्घिका म्हणजे काय कळलं ना, तारे आणि त्यांच्या ग्रहमाला यांच्या समूहास काय म्हणतात तर दीर्घिका असे म्हणतात. आणि दीर्घिकांचे 4 प्रकार आहेत, त्याच्या आकारावरून 4 प्रकार आहेत. अजून सुद्धा दीर्घिकांचे प्रकार आहेत, आपण पुढे शिकणारच आहोत. पण आकारावरून त्याचे 4 प्रकार आहेत. कुठले तर चक्राकार किंवा सर्पिलाकार, लंबवर्तुळाकार, अवरुद्ध चक्राकार आणि अनियमित दीर्घिका असे 4 प्रकार आहेत. आता देवयानी दीर्घिका अजून दीर्घिकेचा एक प्रकार आहे. काय त्याचं काय तर देवयानी दीर्घिका. तर प्रकार म्हणजे दुसरी एक देवयानी दीर्घिका आहे. तर ती कुठे आहे तर ती आपल्या जे आकाशगंगेच्या जवळ असलेल्या दुसऱ्या दीर्घिकेस देवयानी म्हणतात. काय तर आकाशगंगेच्या जवळ असलेल्या दुसऱ्या दीर्घिकेस देवयानी दीर्घिका असे म्हणतात. तर देवयानी दीर्घिका ही कशी आहे तर ही सर्पिलाकार दीर्घिका आहे. तिचा आकार कसा आहे तर सर्पिलाकार आहे. ती आपल्या आकाशगंगेपासून 2.5 दशलक्ष प्रकाश वर्ष अंतरावर आहे. कळलं? ती देवयानी तारका समूहात आहे. काय तर ती देवयानी तारका समूहात आहे. देवयानी दीर्घिका ही 300 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने आपल्या आकाशगंगेजवळ येत आहे. कळलं? तर देवयानी दीर्घिका कुठे आहे तर देवयानी दीर्घिका ही आकाशगंगेच्या जवळ असलेल्या दुसऱ्या देवयानी दीर्घिका कुठे म्हणजे काय कुठली तर आकाशगंगेच्या आपली आकाशगंगा आहे तिच्या जवळ आहे. मग आकाशगंगेच्या जवळ असलेल्या दुसऱ्या दीर्घिका कोणती आहे तर देवयानी दीर्घिका आहे ती. आणि देवयानी दीर्घिका ही तिचा आकार कसा आहे तर सर्पिलाकार आकार असून ती आपल्या आकाशगंगेपासून 2.5 दशलक्ष प्रकाश वर्ष अंतरावर आहे. ती देवयानी तारका समूहात आहे. देवयानी दीर्घिका ही 300 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने आपल्या आकाशगंगेजवळ येत आहे. मुलांनो, आता आपण एक माहिती पाहूया. एडविन हबल या वैज्ञानिकाने आपल्या आकाशगंगेच्या बाहेर इतर अनेक दीर्घिका असल्याचे स्पष्ट केले.
नासा या अमेरिकन संस्थेने 1990 मध्ये हबल ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडली. ताऱ्यांचा शोध घेणे, प्रकाशचित्र घेणे व वर्णपट मिळवण्याचे काम त्यामुळे सोपे झाले. कोणी हबल ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडली? तर नासा या अमेरिकन संस्थेने 1990 मध्ये हबल ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडली. त्याच्यामुळे काय झालं, ती काय कार्य करते तर ताऱ्यांचा शोध घेणे, प्रकाशचित्र घेणे व वर्णपट मिळवण्याचे काम त्याच्यामुळे काय झालं तर सोपे झाले. तर मुलांनो, आज आपण काय पाहिलं तर आज आपण पाहिलं आकाशगंगेबद्दल आपण माहिती पाहिली. म्हणजे गंगा, आकाशगंगेमध्ये कुठल्या खगोलीय वस्तू आहेत जसे की नवीन तारे, वायूचे ढग, म्हणजे अजून खूप तारका समूह म्हणजे तारकांचा समूह आहे. आणि मग अशा अनेक तारे आहेत की जे सूर्यापेक्षा लहान आहेत, सूर्यापेक्षा कितीतरी आकाराने मोठे आहेत. असे आपण वेगवेगळ्या खगोलीय वस्तू म्हणजे आकाशगंगेमध्ये आहेत. आणि दीर्घिका म्हणजे काय तर असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रह ज्या माला आहेत त्यांच्या समूहास काय म्हणतात तर दीर्घिका म्हणतात. दीर्घिकांचे आपण त्यांच्या आकारावरून प्रकार पाहिले, कुठले कुठले तर सर्पिलाकार, चक्राकार, अनियमित, अवरुद्ध चक्राकार असे 4 प्रकार पाहिले. देवयानी दीर्घिका कुठे आहे तर आपल्या आकाशगंगेच्या जवळ देवयानी दीर्घिका आहे, हे आपण पाहिले. आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर ताऱ्यांबद्दल माहिती पाहणार आहोत. तारे आणि ताऱ्यांचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत याची माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. मुलांनो, तुम्हाला आज विद्यालयाबद्दल माहिती आहे का? तर आज विद्यालय हे म्हणजे भारतातील पहिले ऑनलाईन स्कूल आहे. आणि ह्या स्कूलमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर ह्या स्कूलमध्ये तुम्हाला 6वी ते 10वी पर्यंतचे पूर्ण सिलेबसचे क्लासेस मिळतील. आणि सगळ्या सब्जेक्टचे म्हणजे कुठल्या तर इंग्लिश, मराठी, हिंदी, मॅथ्स, सायन्स, सगळ्या सोशल सायन्स. आणि एवढंच नाही तर अनलिमिटेड टेस्ट आणि तुम्हाला म्हणजे त्यांच्या टीचर्सचे वेळोवेळी तुम्हाला त्या टीचरचे सुद्धा मार्गदर्शन किंवा वेळोवेळी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हेल्प होईल तुम्हाला. त्यामुळे ह्या ॲपबद्दल तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना सांगा आणि हे ॲप रजिस्टर करायला सांगा. धन्यवाद.